बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करतेय। तिकडे धाराशिव मध्ये भाजप नेत्यांकडून शिवसेना हायजॅक केली जात असल्याच्या चर्चा आहेत। भाजप आमदाराच्या मुलानं शिवसेनेचे एबी फॉर्म वाटले। एबी फॉर्म वाटपावरून शिवसैनिक आक्रमक झालेत। शिवसेना पदाधिकाऱ्याची राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे। नगर परिषद निवडणुकीपाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीतही धाराशिव मध्ये मात्र शिवसेनेत गोंधळ निर्माण झालाय। शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवींना खडसावल्याची एक ही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। लोकशाही मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। ती ऑडिओ क्लिप ऐकूयात। हॅलो हॅलो साहेब, साहेब एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसेनेकडून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव आहे साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। विधानसभेच्या टायमाला शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून विधानसभा ही शिवसेनेला देण्यात आली, आणि असा काय 4-6 महिन्यात चमत्कार झाला की अख्खा शिवसेनेचा बाले किल्ला ढासळला आणि बीजेपीच्या हातात गेला आणि राणा पाटलाच्या हातात गेला। साहेब दुर्दैव, कार्यकर्ते कायम राजकारण सोडून जातील साहेब। बघा, अजित पिंगळे तिथे होते, लक्षात ठेवा। अजित पिंगळे कुठली जबाबदारीच नाही हो। अजित पिंगळे राणा पाटलांचा माणूस आहे। विधान नाही, आता ते तुम्ही म्हणून 26 तारखेला येतात ना प्रताप सरनाईक साहेब, त्यांच्या समोर तुम्हाला बोलवतो। ऐका, किती फॉर्म आहेत अजित पिंगा, आम्ही तुम्हाला 10 वेळेस सांगतोय राणा पाटलाचा माणूस आहे। मग जर अजित पिंगेला निवडणुकीला विधानसभेचे तिकीट भेटलंय शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून, तर किमान इथं अर्ध्या तरी जागा द्यायला पाहिजे ना। मग हो, द्यायला पाहिजे, मलाही समजतंय ना, पण काही गोष्टी ठरल्यात विधानसभा। साहेब मी पण युवासेना राष्ट्रीय कार्यकारी सदस्य, पण अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं आमच्या। कार्यकर्ते ढसाढसा रडायला लागले साहेब। हो, मला जीव जाळला, आम्ही लोक गद्दार म्हणून अंगावर येतो, लोकांच्या अंगावर जाऊन आम्ही कामं केली सुरुवातीपासून। जर अशा निवडणुकीच्या वेळेस जर अशी आमची वातावरण होत असेल तर साहेब पक्षामध्ये लोकशाही राहिलेली नाही, हुकुमशाही चालू झाली, आणि हुकुमशाही राणा पाटलाच्या मेसेज गेला, राणा पाटलाच्या बळाला तुम्ही बळी पडलात साहेब। बरं, विषय काय, आम्ही तुम्हाला सांगतो, आम्हाला सावंत साहेबांचा स्वार्थ काहीच नाही, पण ती तसा निबर खोटा माणूस इथं असेल तरच पक्ष वाढेल, नाहीतर आमच्यासारख्या लहान सहान कार्यकर्त्यांना साहेब कुणी नाही तर तारणार नाही। पक्ष मेल्यात जमाय, आणि आज आपल्या पक्षाची वाताहत झाल्यात जमाय। 26 तारखेला पालकमंत्र्यांसोबत बैठक करण्यात काय अर्थ आहे? मी बघा, या असा माझा आग्रह नाही, तुम्हाला मी सांगितलं साहेब। तुम्ही काय करा, तुम्ही डिक्लेअर करा ही झालेली युती आमचा भाजपनं आज गेम केला। जसा धाराशिव नगर परिषदेमध्ये राणा पाटलांनी गेम केला, तसा आमचा शिवसेनेचा इथं गेम केलेला आहे। तर विषय ही युती होईल नाही होईल हा आज, पण आणखी ही युतीवर आमचं शिक्कामोर्तब नाही। तुम्ही एखादी पत्रकार परिषद घ्या आणि डिक्लेअर करा की आमची आणखी एकही युती झालेली नाही, किंवा युतीवर आमचं शिक्कामोर्तबच नाही असं सांगा, आमचा राणा पाटलांनी गेम केलाय। तुम्ही डिक्लेअर करा। आपले अपक्ष फॉर्म भरलेले साहेब, शिवसेना पुरस्कृत आघाडी म्हणून शिंदे साहेबाचा तुमचा आम्ही फोटो लावून आम्ही लढू, इथं सावंत साहेबाचा फोटो लावून लढू। पालकमंत्र्यांशी मी बोलतो आणि मी तुम्हाला बोलल्यानंतर सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।